नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. आज आपण DMER 2025 भरतीबद्दल एका खूप मोठ्या आणि महत्त्वाच्या अपडेटवर बोलणार आहोत. फायनल रिझल्ट्स आले आहेत आणि सगळ्यात इंटरेस्टिंग गोष्ट म्हणजे अनेकांच्या स्कोर्समध्ये खूप मोठे बदल झाले आहेत. तर हे बदल का झाले, यामागचं नेमकं कारण काय? चला, आजच्या या व्हिडिओमध्ये आपण हेच सोप्या भाषेत समजून घेऊया. तर सगळ्यात पहिली आणि मोठी बातमी 11 डिसेंबर 2025ला अखेर तो दिवस आला. प्रयोगशाळा तंत्रज्ञ, समाजसेवा अधीक्षक आणि औषध निर्माता या 3 पदांसाठी फायनल रिझल्ट्स जाहीर झाले आहेत. म्हणजे बघा, कितीतरी दिवसांपासूनची जी प्रतीक्षा होती ती आता संपली आहे आणि उमेदवारांना त्यांचे फायनल स्कोअर्स कळले आहेत. पण रिझल्ट लागल्या सगळ्यांच्या मनात एकच प्रश्न आला की अरे, आपले जे मूळ गुण होते आणि हे जे फायनल गुण आले आहेत यात इतका मोठा फरक कसा काय? काहींचे गुण चक्क वाढलेत तर काहींचे कमी झालेत. तर मग यामागे नक्की काय गोडूबंगाल आहे? काय आहे हे रहस्य? चला, आपण ते स्वतः उलगडून पाहूया. या सगळ्या प्रश्नांचं उत्तर एकाच शब्दात आहे: नॉर्मलायझेशन. हो, हेच ते कारण आहे ज्यामुळे तुमच्या गुणांमध्ये बदल झालाय. आता तुम्हाला वाटेल की हे नॉर्मलायझेशन म्हणजे नेमकं काय? चला, आपण जरा डिटेलमध्ये जाऊन समजून घेऊया की ही प्रोसेस नक्की काम कशी करते. अगदी सोप्या भाषेत सांगतो. बघा, जेव्हा परीक्षा एकाच दिवशी नाही तर वेगवेगळ्या शिफ्टमध्ये होते, तेव्हा प्रत्येक शिफ्टचा पेपर सारखाच कठीण असेल याची काही गॅरंटी नसते, बरोबर? एखाद्याची शिफ्ट सोपी येऊ शकते तर दुसऱ्याची खूपच अवघड. मग आता या दोघांची तुलना कशी करणार? इथेच नॉर्मलायझेशन कामाला येतं. ही एक अशी पद्धत आहे जी अवघड आणि सोप्या शिफ्टमधला फरक काढून टाकते आणि सगळ्या उमेदवारांना एकाच लेवलवर आणते, म्हणजे कोणावरही अन्याय होत नाही. हे बघा, जर परीक्षा एकाच शिफ्टमध्ये झाली असती ना तर काही प्रश्नच नव्हता. सगळ्यांना सारखाच पेपर, त्यामुळे नॉर्मलायझेशनची गरजच पडली नसती. पण आपल्या DMERच्या या परीक्षा कशा झाल्या? अनेक शिफ्ट्समध्ये. त्यामुळेच सगळ्या उमेदवारांना समान संधी मिळावी यासाठी नॉर्मलायझेशन करणं हे गरजेचं, अगदी अनिवार्य होतं. बरं, थिअरी तर समजली, पण आता आपण प्रॅक्टिकली बघूया. प्रत्येक पोस्टसाठी या नॉर्मलायझेशनचा नेमका काय परिणाम झाला? आपण थेट आकडेवारीच बघूया, म्हणजे सगळं क्लिअर होईल. सुरुवात करूया पहिल्या पदापासून, जे आहे लॅबोरेटरी टेक्निशियन. बघूया इथे स्कोर्समध्ये काय बदल झालेत. इथे बघा, तुम्हाला दिसेल की लॅब टेक्निशियन पदासाठी नॉर्मलायझेशन नंतर गुणांमध्ये बऱ्यापैकी वाढ झालेली आहे. म्हणजे उदाहरणार्थ, एका उमेदवाराला मूळ गुण 64 होते, ते वाढून 68 झाले, म्हणजे थेट 4 गुणांची वाढ. तसंच ज्याला 96 होते त्याचे 99 झाले, म्हणजे इथे थोडा फायदाच झालेला दिसतोय. चला, आता पुढच्या पदाकडे जाऊया, समाजसेवा अधीक्षक. इथे मात्र चित्र थोडं वेगळं होतं आणि इंटरेस्टिंग सुद्धा. नॉर्मलायझेशन म्हणजे फक्त गुण वाढतात असं नाही, तर ते कमी पण होऊ शकतात. आणि याचं उत्तम उदाहरण म्हणजे हे पद. इथे बघा, एका उमेदवाराचे 106 गुण होते, ते कमी होऊन 103 झाले. दुसऱ्याचे 98 होते, ते 94 झाले. पण त्याचवेळी तिसऱ्या उमेदवाराला 152 गुण होते, जे वाढून 154 झाले. यावरून हेच सिद्ध होतं की तुमच्या शिफ्टची डिफिकल्टी लेवल काय होती यावर सगळं काही अवलंबून आहे. आणि आता आपण येऊया त्या पदाकडे जिथे सगळ्यात मोठा आणि धक्कादायक बदल पाहायला मिळाला, आणि ते पद आहे फार्मासिस्ट, म्हणजेच औषध निर्माता. विश्वास बसणार नाही, पण हे खरं आहे. तब्बल 18 गुणांची वाढ. विचार करा, फार्मासिस्ट पदाच्या उमेदवारांच्या गुणांमध्ये इतका मोठा जंप बघून सगळेच जण चकित झाले. यावरून एक गोष्ट तर नक्कीच स्पष्ट होते की यांच्या शिफ्टची काठिण्य पातळी इतरांपेक्षा खूपच जास्त असणार. इथे तुम्ही अजून काही उदाहरणं पाहू शकता. ज्याला 80 गुण होते त्याचे थेट 98 झाले, ज्याला 72 होते त्याचे 90 झाले, आणि ज्याला 120 होते त्याचे चक्क 138 झाले. म्हणजे सगळ्यांना जवळपास 18 गुणांचा फायदा झालाय. याचा सरळ अर्थ हाच की या उमेदवारांनी ज्या शिफ्टमध्ये परीक्षा दिली ती इतरांच्या तुलनेत खूपच कठीण होती आणि नॉर्मलायझेशनने त्यांना न्याय दिला. मित्रांनो, एक गोष्ट लक्षात घ्या, ही भरती प्रक्रिया खूप लांब चालली, खूप आव्हानात्मक होती. तुम्ही सगळ्यांनी खूप कष्ट घेतले, संयम ठेवला. त्यामुळे तुमचा अंतिम निकाल काहीही लागो, पण या प्रवासात तुम्ही दाखवलेली चिकाटी आणि मेहनत खरंच खूप मोठी आहे. हे फक्त गुणांचं मोजमाप नाही, तर तुमच्या धैर्याची आणि सातत्याचीही एक परीक्षा होती. बरं, आता एका सगळ्यात महत्त्वाच्या मुद्द्यावर येऊया. हा मुद्दा तुमचे सगळे कन्फ्युजन दूर करेल. एक गोष्ट अगदी स्पष्टपणे लक्षात ठेवा, हे जे नॉर्मलाइज स्कोर्स आले आहेत तेच तुमचे फायनल मार्क्स आहेत. फायनल. आता यात कोणताही बदल होणार नाही.
त्यामुळे पुढची सगळी प्रक्रिया म्हणजे तुमची मेरिट लिस्ट वगैरे ह्याच गुणांच्या आधारावर होणार आहे. ठीक आहे, मग आता फायनल स्कोर तर आले, आता पुढे काय? पुढचे स्टेप्स काय असतील? चला तेही पटकन बघून घेऊया. आता पुढे 2 मुख्य टप्पे आहेत. पहिला टप्पा म्हणजे तुमच्या या फायनल स्कोरवर आधारित एक गुणवत्ता यादी म्हणजेच मेरिट लिस्ट लावली जाईल. ही लिस्ट कॅटेगरीनुसार असेल. आणि दुसरा टप्पा म्हणजे या मेरिट लिस्टमध्ये ज्यांची निवड होईल त्यांना जॉईनिंग लेटर दिलं जाईल. आणि मग तुमची जॉईनिंगची प्रोसेस सुरू होईल. तर मित्रांनो, आता फायनल स्कोर्स तुमच्या समोर आहेत आणि आता फक्त मेरिट लिस्टची प्रतीक्षा आहे. हा तुमच्या प्रवासातला एक महत्त्वाचा टप्पा आहे. विचार करा, तुमच्या प्रोफेशनल करिअरचा पुढचा अध्याय काय असेल? ही एका परीक्षेची शेवट नाही, तर एका नवीन, उज्ज्वल भविष्याची सुरुवात आहे. तुम्हाला DMAR बद्दल अजून माहिती हवी असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्की बघा. आणि हो, DMAR महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका.